आज प्रत्येक मुलाचं आणि प्रत्येक सुनेचं कर्तव्य, सासू सासऱ्याच्या हातून चमचे गळत असतील तर त्यांना शिवे देऊ नका, सहन करा। एकेकाळी आपल्याला त्यांनी सहन केले। जर आज सासू सासरे हातपाय चलत नसतील, अर्धांगवायू झालेलं असतील आणि आता साठी बुड्डी नाटी होती, त्यांना कळत नाही, काहीच कळत नाही, उघड बडबड करीत येतं आणि जागीच घाण करीत येतं। ते जागीच घरात जर घाण करत असतील तर बऱ्याचदा सोना सासूला शिवे देतात, सासऱ्याला शिवे देतात, ओढत ओढत नेतात आणि बाथरूम मध्ये असे फेकून देतात। माईबाप आपण लहान होतो गडे, रांगत रांगत लेकरू आईच्या जवळ आलं, आई जेवत होती आणि आईने उचलणार एवढ्यात आईला लक्षात आलं बाळाने शिकिली बाळाने। आईने जेवत असणारा हात धुतला, बाळाला घेऊन गेली बाथरूम मध्ये, आधी बाळाला स्वच्छ केला, हात धुतले, बाळाला पुसलं, बाळाचे कपडे बदलले, त्याला पाळण्यात टाकून झोपवलं आणि अर्ध्या तासानं आई पुन्हा जेवायला लागली। अरे जेवता जेवता हात धुवून आई बाळाला घ्यायची, बाळाला स्वच्छ करायची। आपण त्यांच्या ताटाजवळ केलेली घाण जर ते सहन करू शकतात तर माई बापांनी त्यांच्या बेडवर केलेली घाण आज सुनाला लेकाला का सहन होत नाही? माय बाप थुकले जरी थुंकी झेलण्यासाठी ज्याचा हात समोर जातो ना, त्या मुलाला, त्या पुत्राला उभ्या आयुष्यामध्ये कुणाच्याच समोर भीक मागायची गरजच पडत नाही। ही माय बापाची भक्ती रे दादा। काय झालं, एकदा बाप म्हातारा, माई बाप म्हातारी झाले म्हणून एकाने माई बापाची व्यवस्था ना गोठ्यात केली होती। गोट्यामध्ये व्यवस्था केली, गोधडी दिली आथरायला, एक शाल दिली पांघरायला, एक तांब्या दिला पाणी प्यायला आणि एक चांदीचं ताट, कशाचं? चांदीचं नाही, जर्मलचं ताट दिलं त्यांना खायला, एक काठी आणि घंटा दिली वाजवायला। घराच्या मागं गोठा होता, म्हणे बाबा तुम्हाला घंटा लागली, चहा पाणी जर पाहिजे असेल तरी घंटा वाजवायची आणि घंटा वाजली की आम्हाला कळेल तुम्हाला चहा पाणी वगैरे पाहिजे म्हणून। घंटा वाजली किसून भाकर नेऊन द्यायची, 4 वाजता घंटा वाजली किसून चहा नेऊन द्यायची, रात्री घंटा वाजली की सून पुन्हा भाकरन पाणी नेऊन द्यायची। एक दिवस काय झालं, सकाळपासून संध्याकाळ झाली पण घंटा वाजलीच नाही आणि घंटाच वाजले नाही म्हणून सुनेनं सासऱ्याला सासूला भाकरच दिली नाही, घंटा वाजलीच नाही। संध्याकाळी पोरा ड्युटीवरून आला म्हणे आज संध्याकाळ झाली पण घंटाच वाजली नाही। सुनबाई म्हणे सकाळपासून घंटा वाजली नाही, आता घंटाच वाजली नाही त्यामुळे हिनं भाकरच दिली नाही। जाऊन पाहिलं संध्याकाळी गोट्यामध्ये तर बाप मरून पडलेला होता, बाप गोधडीच्या खाली आलेला होता, मातीत तोंड खुपसलं होतं, पाणी 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 करून ओठ कोरडे पडलेले होते, तोंडातून फेस आलेला होता, घंटा वाजण्याचा अवकाश सुद्धा त्याच्या हातात नव्हता, अंगावरती आलेल्या माशा सुद्धा बाप हाणू शकत नव्हता, तर त्याला घंटा वाजण्याची काय शक्ती येणारी? घंटा वाजण्याची ताकद। दिवसभर पाण्याने भुकेने तडफडला म्हातारा आणि मातेमध्ये तोंड खुपसून म्हातारा मेला। फोन करण्यात आले पाहुण्या रावळ्यांना, पाहुणे रावळे जमा झाले, रडत होते सगळे, भाकर न देणारी सुनबाई सुद्धा रडत होती। मामनजी तुम्ही का गेले मला सोडून? तुम्ही अजून राहायला पाहिजे होता ना नातवाचं लग्न पाहायला, कशाला उपाशी मारायला का? सुनबाई सुद्धा खोटं खोटं रडत होती। त्याला पेटवण्यात आलं, 10 दिवस झाले, 10वा झाला, 13वा झाला आणि काय झालं, त्या म्हाताऱ्याची गोधडी, त्या म्हातारीची शाल, त्या म्हाताऱ्याचा तांब्या, जर्मलचं ताट, काठी, त्या म्हातारीची घंटी। पोराला वाटलं की आता ही घंटी गोधडी हे सगळं आता फेकून द्यावं, जाळून टाकावं। पोरगा शोधू लागला पण काय त्याला ते गोठ्यातलं सामान भेटलंच नाही। तेवढ्यामध्ये त्याने विचारलं स्वतःच्या पोराला, म्हाताऱ्याच्या नातवाला, पाप्या तू आपल्या बाबाची गोधडी वगैरे पाहिली का रे? दिसली नाही मला। म्हणे हो पप्पा, ती सगळी धुवून वगैरे स्वच्छ करून मी शोकेस मध्ये ठेवून दिली। बापानं विचारलं, गदाड्या तुला काय कळतं का, ती खराब गोधडी आपल्या शोकेस मध्ये शोभती का? म्हणे बाबा आपल्या आजोबांची गोधडी ती ठेवली पाहिजे ना।
अरे आता त्या गोधडीचं काय काम आहे आपल्या घरी? फेकून देऊया सगळं सामान, फेकून दे, आता त्याचं काम झालेलं आहे. तुझे आजोबा माझे बाबा तर आता वारलेले, आता त्याचं काही आता काहीच काम नाही. त्या नातवानं त्या पप्यानं सांगितलं, पप्पा त्या गोधडीचं, त्या घंटीचं, त्या ताट्याचं, त्या तांब्याचं तुम्हाला जरी काम नसेल तरी मात्र एक दिवस तुम्ही म्हातारे झाल्यानंतर त्या गोधडीचं, त्या तांब्याचं, त्या ताटाचं मला मात्र काम पडणार आहे. तुमचं काम जरी संपलं असेल तर एक दिवस या सगळ्या गोष्टीचं मला काम पडणार आहे. आणि तेव्हा दुसऱ्या कुठून आणायचंय म्हणून मी सगळं सांभाळून ठेवलेलं आहे. माझ्या दादांनो, तुम्ही तुमच्या मायबापांना जर नीट सांभाळलं तर येणारी तुमची पिढी तुम्हाला नीट सांभाळणार आहे. आणि तुम्ही तुमच्या मायबापाचे हाल करत असाल तर तुमची पुढची येणारी पिढी एवढे हाल करणारे तुमचे की तुमचे पित्र सुद्धा घालणार नाही ती. तुम्ही तरी तुमच्या मायबापांचे पित्र घातलेत, पण तुमची येणारी पिढी पुढची तुमचे पित्र सुद्धा घालणारे नाहीत मायबाप. तुम्हाला टायर टाकून जाळणारे, टायर टाकून. लक्षात घ्या मायबाप, आपली अंतयात्रा सुद्धा नीटनेटकी होणार नाही, अंतयात्रा सुद्धा. पण विनंती असेल माझी सगळ्या सुनेला, सगळ्या सुनांना, मला सांगा, हे पोराव पुढे बसलेले लाल शर्टावाला, हे राजा, मला सांगा, आपल्या घरचे पप्पा, काका, अंकल, आपली आंटी, मम्मी कधी वेगळे निघतात? वाईली कधी निघतात ते? वाईली कधी निघतात? लग्न कधी निघतात? लग्न झाल्यावर. बरं, कोणामुळे वेगळे होतात ते? कोणामुळं? आपल्या काय म्हणलं ती पोरग? कोणामुळे वेगळे होतात? लग्न होईपर्यंत दोन भाऊ एकत्रित येऊ शकतात, पण लग्न झाले की याच्या बायकोचं आणि तिच्या बायकोचं भांडण जुळतं, भांडणं विकोपाला जातं, वेगळे होतात. काय 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 अवघड जीवन आहे मायबाप. आधी भावातून वाहिली राहायचं माणसाने आणि नंतर मायबापातून, लेकातून वाहिली राहायचं. अवघड परिस्थिती, अवघड परिस्थिती. माझी विनंती असेल माझ्या सगळ्या भगिनींना, सगळ्या सुना, कान खोलके सुना, तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याला चांगलं सांभाळलं तरच तुमची भाऊजाई तुमच्या मायबापांना चांगलं सांभाळणार आहे. तुम्ही तुमच्या सासूचे सासऱ्याचे हाल केले तर तुमची भाऊजाई सुद्धा तुमच्या मायबापाला अजिबात चांगलं सांभाळणार नाही. इथली फेडी इथंच आहे आता. सो सोनार के एक लोहार के मौका सबको मिलता है. पहिलं होतं नातवाने आजोबाने करायचं, नातवाने फेडायचं. आता तसं नाही, आता 4G नेटवर्क आहे. सकाळी बोलणं संध्याकाळ लोक राजीनामा देणं, 4G नेटवर्क आहे आता. मग सासू आणि सासरी, माय आणि बाप हे आपल्या घरचे पांडुरंग आहेत. ज्या घरात माई बाप आहेत आपल्याला पंढरपूरची वारी करायची गरजच नाही. नारद पूर्वचरित्र आहे, चला मागे आता. नारद पूर्वचरित्र सांगतात, त्या साधूंनी सांगितलं, रामदासा जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत तिचं सानिध्य सोडू नकोस. साधू संत निघून गेले. मी आईच्या सानिध्यात बसून भजन करू लागलो. छोटीशी वीणा दिली त्यांनी मला, सांगितलं अखंड या विणीवरती भजन कर. देवदत्त मीमा वीणा स्वर ब्रह्म विभूषिता नमो भगवते तुभ्यं वासुदेवा